अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळेंचा राजीनामा. पडोळे यांच्याकडे अचलपूर मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून होती जबाबदारी. तर लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातल्या एअर इंडियाच्या इमारतीत 15 ऑगस्ट पासून सरकारी कामकाज सुरू होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून इमारतीची पाहणी. भंडारा म्हणजे शुद्ध हळद म्हणून जाहीर करा. भाजप आमदार विक्रम पाचपुतेंची मागणी. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंना पाचपुतेंनी दिलं निवेदन. जेजुरीगडासह विविध देवस्थानांच्या ठिकाणी होते भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री. भंडाऱ्याची व्याख्या स्पष्ट नसल्यानं कारवाईमध्ये अडचण. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राजस्थानमध्ये मोठी कारवाई. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ सिकरमधून अटकेत. खून खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे सचिनवर दाखल. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला सचिन पुण्यामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर प्रकरणातील बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती. ग्रामस्थांनी तशी साक्ष कोर्टात दिली. चिमुकलीवर अत्याचार करून पसार झालेल्या भीमराव कांबळेला ग्रामस्थांनी पकडलं होतं. जळगावच्या रामानंद नगर परिसरात हिट अँड रनचा थरार. 15 वर्षीय कार चालकाची 9 जणांना जोरदार धडक. अपघातात 2 दाम्पत्यांसह 5 जण गंभीर जखमी. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, प्राथमिक माहिती. दिल्लीत मालवीय नगरमधल्या हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू. यात एकाच कुटुंबातल्या 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू. गुरुग्राममधल्या अग्रवाल कुटुंबातील 8 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू.